तीच ती बटाट्याची रस्सा भाजी, सुकी भाजी खाऊन त्रासला असाल ना? तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ढाबा स्टाईल पंजाबी दम आलू, तेही माझ्या पद्धतीने. कधीकधी आपलंही मन होतं की रेस्टॉरंट धाब्यामध्ये न जाता घरी अशा पद्धतीच्या भाज्या बनवाव्या. पण प्रॉब्लेम हा असतो की त्या पद्धतीची भाजी आपल्याला जमेल काय? एकदम साधी सोपी पद्धत घेऊन पंजाबी दम आलू आज मी इथे सांगणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी दीपिका आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे चवदार रेसिपीजमध्ये. इथे मी अर्धा किलो छोट्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. त्यांची सालं काढून त्यांना पाण्यामध्ये टाकून धुवून घेतलेली आहेत. आता फोकच्या साहाय्याने या बटाट्यांना या पद्धतीने टोचून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपण जो मसाला बनवू तो मसाला बटाट्याच्या आतमध्ये पर्यंत पोहोचेल. बटाट्यांना फ्राय करून घ्यायचं आहे. त्याकरिता कढाईमध्ये तेल घालून घेत आहे. 2 ते 3 टेबलस्पून तेल इथे मी घेतलेलं आहे. तेल गरम झालं की बटाट्यांना यामध्ये टाकायचं आहे. हे बटाटे मी कच्चे घेतलेले आहेत. तुम्ही इथे 1 शिटीसुद्धा बटाट्यांना देऊ शकता. बटाटे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर 10 ते 12 मिनटं फ्राय करून घ्यायचे आहे. बटाटे या पद्धतीने फ्राय केल्यामुळे दम आलू खूप छान बनून तयार होतात. आता आपले बटाटे 10 ते 12 मिनटं फ्राय करून झालेले आहेत. हे बटाटे 80% आपले शिजलेले आहेत. आता हे सगळे बटाटे एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. बटाटे काढून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. तर तेल आपलं गरमच आहे, त्यामध्ये मी जिरा घालून घेत आहे. त्याचबरोबर इथे मी दालचिनीचा 1 तुकडा, 1 मोठी विलायची आणि तेजपान घालून घेत आहे. या सगळ्यांना तेलामध्ये काही वेळ फ्राय करून घ्यायचं, जेणेकरून त्याची चव तेलामध्ये उतरायला हवी. आता हे खडे मसाले तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर 2 मोठ्या आकाराचे बारीक कापून घेतलेले कांदे त्यामध्ये घालून घ्यायचे आहे. हे कांदे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मीडियम टू हाय फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे. थोड्या वेळात कांद्यांना परतत राहायचं आहे. हे कांदे गोल्डन ब्राऊन कलरचे झालेले आहेत. आता यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालून घेत आहे. तर इथे मी 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे. अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत या पेस्टला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आपली अद्रक लसूणची पेस्ट झालेली आहे. आता यामध्ये सुके मसाले घालून घेऊया. अर्धा चम्मच हळद घालून घेत आहे. 1 चम्मच काश्मीरी लाल तिखट, 1 चम्मच घरगुती तिखट आणि 1 चम्मच धनेपूड. आता या सगळ्या मसाल्यांना तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. हे मसाले करपू नये म्हणून मी इथे थोडं पाणी घालून घेत आहे. आता हे मसाले व्यवस्थित तेलामध्ये 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचे आहे. एकदा की हे मसाले तेलामध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजले की त्यामध्ये 2 टमाटरची प्युरी घालून घ्यायची आहे. टमाटर घातल्यानंतर हे टमाटर शिजेपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. टमाटर यामध्ये व्यवस्थित परतल्या गेले की गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आणि यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा कप दही घेतलेला आहे. त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं. जर दही व्यवस्थित फेटल्या गेलं नाही तर भाजीमध्ये त्याचे दाणे दाणे दिसतात आणि ते भाजी खायला चांगली लागत नाही. आता हे फेटलेलं दही यामध्ये घालून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम हाय करून घ्यायची. आता हाय फ्लेमवरच दहीला आपल्याला टमाटर आणि मसाल्यांसोबत छान परतून घ्यायचं आहे.
2 ते 3 मिनटं याला परतल्यानंतर तुम्ही बघू शकता मसाल्यांनी तेल सोडलेलं आहे। आता यामध्ये तुमच्या चवीनुसार मीठ घालून याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मगाशी फ्राय करून घेतलेले बटाटे त्यामध्ये घालून घ्यायचे आहे। बटाटे घातल्यानंतर ते मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता त्यावर झाकण झाकून बटाटे मसाल्यामध्ये 5 मिनिटांकरिता होऊ द्यायचे आहे। 5 मिनिटांनंतर ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी चेक करून त्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे। आता त्यावर झाकण झाकून पुन्हा 5 मिनिटं बटाटे शिजू द्यायचे आहे। 5 मिनिटं बटाटे ग्रेव्हीमध्ये शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे भाजीला आणि इथे आपले बटाटेसुद्धा शिजलेले आहेत। मी एक बटाटा इथे कट करून दाखवत आहे। इथे आपली भाजी तयार झालेली आहे। फक्त एक शेवटची स्टेप बाकी राहिलेली आहे। त्यामध्ये आपल्याला कस्तुरी मेथी, अर्धा चमचा गरम मसाला आणि वरतून कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कस्तुरी मेथी आणि मसाला घातल्यानंतर भाजीला एक वेगळाच रंग चढलेला आहे। इथे आपली भाजी तयार झालेली आहे। गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। तर ही भाजी तुम्ही पराठ्यासोबत, नानसोबत खाऊ शकता। भाजी बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे। मी घेते स्वतःसाठी वाढून। तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कशी वाटली। जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।